नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनर्सची चांदी वयाच्या 70व्या वर्षी मिळणार अतिरिक्त निवृत्ती वेतन। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। देशभरातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान रेल्वे ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेने आयोगाला एक सविस्तर निवेदन सादर करून अनेक मोठ्या बदलांची मागणी केलेली आहे। विशेष म्हणजे यावेळी केवळ पगारवाढीवरच लक्ष केंद्रित केलेले नाही। संस्थेचे म्हणणे आहे की 8व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रमाणेच निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचाही विचार तितकाच गांभीर्याने करावा। OROP सारख्या प्रणालीची मागणी। RSCWSच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक म्हणजे निवृत्ती वेतनधारकांसाठी एक पद एक निवृत्ती वेतन सारखी प्रणाली लागू केली जावी। संस्थेचे म्हणणे आहे की समान पद आणि जवळपास समान सेवाकाळ असलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या आधारावर वेगवेगळे निवृत्ती वेतन मिळू नये। महागाईनुसार पेन्शनमध्ये आपोआप वाढ होते। ज्ञापन पत्रात असे नमूद केले आहे की निवृत्ती वेतनधारकांचे उत्पन्न महागाईच्या दरा एवढ्या वेगाने वाढत नाही, त्यामुळे निवृत्ती वेतन सुधारण्यासाठी अशी एक प्रणाली स्थापित केली पाहिजे जी वेळोवेळी महागाई प्रतिबिंबित करण्यासाठी स्वतःला आपोआप अद्ययावत करेल। OPS पुनर्संचयित करण्याची मागणीही आहे। रेल्वे निवृत्ती वेतनधारक संघटनेने जुनी निवृत्ती वेतन प्रणाली सर्वात सुरक्षित असल्याचे सांगत ती पुनर्संचयित करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे। सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हमीयुक्त निवृत्ती वेतन आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे। वयाच्या 70व्या वर्षापासून अतिरिक्त निवृत्ती वेतन। सध्याच्या प्रणालीनुसार अतिरिक्त निवृत्ती वेतन लाभ वयाच्या 80व्या वर्षी सुरू होतो। RSCWS शिफारस करते की हा लाभ वयाच्या 70व्या वर्षी सुरू करावा, कारण या वयानंतर वैद्यकीय आणि देखभालीचा खर्च झपाट्याने वाढतो। वैद्यकीय सुविधांमध्ये मोठ्या सुधारणांची मागणी। संघटनेने रेल्वे आणि CGHS सारख्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, कॅशलेस उपचारांचा विस्तार, वैद्यकीय भत्त्यात वाढ आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्याची मागणीही केलेली आहे। हे सामंजस्य महत्त्वाचे का आहे? 8वा वेतन आयोग सध्या विविध कर्मचारी संघटना, युनियन आणि निवृत्ती वेतनधारक संघटनांकडून सूचना घेत आहे। आयोगाने निवेदने सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून 2026 पर्यंत वाढवली आहे। त्यामुळे विविध संघटनांच्या मागण्यांचा आयोगाच्या अंतिम शिफारशींवर प्रभाव पडू शकतो। RSCWSच्या निवेदनानुसार 8व्या वेतन आयोगाअंतर्गत केवळ पगारवाढच नव्हे तर निवृत्ती वेतन व्यवस्था, वैद्यकीय सुरक्षा आणि सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक स्थिरता हे प्रमुख मुद्दे बनतील। या मागण्या मान्य करण्याचा निर्णय पूर्णपणे आयोग आणि सरकारवर अवलंबून असला तरी हे स्पष्ट आहे की निवृत्ती वेतनधारक पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने आपला आवाज उठवत आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।